हे आता थोडं कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. पराठाला लागणार लसूण, अद्रक, 4-5 मिरच्याचे बारीक करून तुकडे, आपण वाटताना थोडं मीठ टाकून घ्यायचं. आपण चिचून घ्यायचं बारीक. पडलं ग बारीक. आता आपलं वाटून झालेलं आहे. ए बटणीस कसं वाटलंय. गव्हाचं पीठ 2 वाट्या चाळून घेऊ. आता आपण ववा जरा हातावर चोळून टाकायचा. हळद, परत मीठ. आता आपण लसणाचा आणि हिरव्या मिरच्याचा चिचल्याला ठेचा टाकून घेऊ. कोथिंबीर, आता मेथी आपण कट केलेली टाकून घेऊ. नंतर सगळं मिक्स करून घेऊ. थोडं पाणी घालून आपण ह्याचं कणिक तिंबून घेऊ. पीठ मळायचं झालं तर असंच मळायचं. हे तट घ्या झाकाय. हा थांब आली कुठे आली. आपलं नीट गोळा कर कुठे दाखवून ठेवायचा आहे. ते तटलं हे मध्ये घे की कुठे झाका येत नाही. परत बघा येईल. हां घे आता. हे कुठे येतच परत मेंदूच्या खाली. आता आपलं जा हात धुवून त्यांना काय द्यायचं ते घेऊन उठ. कुठे आहे नुसतं पीठ घेऊन बघूला पाणी आहे घरात. जाते ती ये त्यांना माहित आहे सांगावं लागत नाही. आता गमली का गोल्या आहे ग पप्पा नाही ग करते जी एकच करायचे. चाळून ठेवलेला आहे चाळायचं आहे. जा तू के ते भाकरीला होते पीठ इकडं. आता बहादुरला पण चलते तो ते दिवस शाळा जावंच लागत नाही. ते उद्याच तिकडं कशाला अलीकडलं ठोके मला अलीकडे तवा तापू द्या रे चांगला. झालं आता 15 मिनटं मोडलं का. त्यालाच सर हे ठेव तिकडं पळपोटी घे आधी. टोपलं गे निघून बस. खाली ठेव मला पराठा टाकताना बघायचं तेव्हा टाक. तेरी मूर्त
पंधरा मिनटं झालं आपलं पीठ चांगलं मुरलेलं. आता पराठे लाटून घेऊ. आता आपला पराठा पण लाटून घेऊ. तवा ठेवून घेतलेला आहे, गरम झालाय. पराठा बी तयार झालाय. तेल ओतून घ्या. आता आपला पराठा टाकून बघा कसा दिसतोय. आता सगळे पराठे आपण असेच बनवून घेणार आहे. आपले पराठे तयार झाले. या खायला.